या ठिकाणी मंचावरती जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया ज्येष्ठ पत्रकार ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ आणि त्याचबरोबर या ठिकाणी अभिनयातून आपणा सर्वांच्या हृदयावर राज्य करणारी तेजश्री प्रधान, दोघांचे मनपूर्वक स्वागत. ते किती तापू शकतं ते आता मला ह्या हॉलवरनं समजलेलं आहे. मला असं वाटतं की आपल्याला सर्वांना माहिती आहे की आज आदरणीय मुख्यमंत्री आपल्यात आहेत, ते का आहेत आणि ते आपल्याशी आज मोकळेपणे बातचीत करणार आहे. खरं म्हटलं तर फडणवीस साहेब, तुमचं भाषण ही आमच्यासाठी कायम मेजवानी असते. तेव्हा मला असं वाटतं की त्यांचं भाषण किंवा ते काय बोलतील आमच्याशी, अर्थात माझ्याबरोबर सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान सुद्धा आहेत, परंतु तुमच्या आजच्या बोलण्याला आमच्या ठाण्याच्या मामलेदार मिसळीचा चटकदारपणा असणार आहे. याच आणि अजून एकदा टाळ्या वाजवायच्या तुम्हाला. आपण ज्या रंगायतांमध्ये बसलो तिथला वडा फार फेमस आहे, त्यामुळे त्या वड्याचा चवदारपणा सुद्धा तुमच्या बोलण्यात असणार आहे ही आमची खात्री आहे. आणि या मुलाखतीनंतर ध्वनीची व्यवस्था करून ठेवलेली आहे. तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तुम्ही होऊ 100% आम्हाला आवडेल, सगळ्यांना आवडेल. परंतु सर एक विनंती आहे की तुम्ही सावजी तडका पण देऊ शकता नागपूरचा. नक्की नक्की. मला असं कळलं की तुम्ही नॉर्मली भाषणं करता आणि प्रचार सभेच्या वेळेला, आणि हा एक नवीन फॉर्मॅट भारतीय जनता पक्षाने घेतलेला आहे आणि आम्हाला दोघांनी ही जबाबदारी दिलेली आहे. आणि हा पहिला प्रयोग आहे असं मला कळलं. आणि प्रयोग असं म्हणजे तो रंगायतांमध्येच आहे. आणि सध्या रंगायतांमध्ये हाऊसफुल बरेच प्रयोग होतात. मला एक प्रयोग आहे. आपण मग थोडंसं क्रिकेटवाले लोक आहोत, तर क्रिकेटची मॅच असेल तर तो बॉलर असतो ना, त्याला एक रनअप घ्यावा लागतो. त्यामुळे मी थोडासा 1-2 मिनिटाचा रनअप घेणार आणि मग नंतर तुमची बॅटिंग आपल्याला बघायची आहे. तो रनअप एवढ्यासाठीच की ठाणेचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही की श्रीस्थानक ते शिलाहार राजा ठाणे हा फार इतिहास झाला. पण त्या इतिहासात आज रमणार नाही होत, कारण की आपल्याकडे मोजून 1 तास आहे. परंतु समकालीन इतिहासात 3 महत्वाच्या गोष्टी झाल्या आणि त्या गोष्टींबद्दल आपण इथे बोलणार आहोत, कारण त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपण ज्या निवडणुकीच्या संदर्भात इथे जमलेलो आहोत त्याच्याशी आहे. एक तर 16 एप्रिल 1853 ठाण्याची पहिली रेल्वे सुरू झाली, ती बोरी बंदरला गेली. त्यामुळे ठाणे पहिल्यांदा कनेक्ट झालं जगाशी. दुसरा माइलस्टोन हा 1960 साली जेव्हा मंगल कलश आला, महाराष्ट्र स्थापन झाला, त्यानंतर जे औद्योगिकरण झालं आणि जवळजवळ 50 वर्ष अहोरात्र, बहुतेक जुने ठाणेकर इथे आहेत, त्यांनी ठाणं कधी झोपलेलं पाहिलंच नाही, एवढ्या फॅक्टरीज होत्या. त्यामुळे दुसरं माइलस्टोन जो आहे तो औद्योगिकरणाचा आहे, त्याचा इम्पॅक्ट शहरावर झालेला आहे. आणि तिसरा माइलस्टोन डेफिनेटली अर्बनायझेशनचा आहे. साधारण नवीन सहस्त्रक सुरू झालं, त्यानंतर ठाणं काय बदललं ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आणि ह्या तिन्ही गोष्टींचा एक खूप जबरदस्त इम्पॅक्ट ह्या शहरावर झाला. आणि एक अतिशय निसर्गरम्य, एका बाजूला येऊरचा डोंगर, दुसरीकडे खाडी, विस्तीर्ण अशी खाडी, आणि अशा पद्धतीचं हे शहर 1960च्या सुमारास एकदम त्या यंत्रांच्या खडखड्याने जागा झालं. ते ठाणं शहर जागा झालं. त्यानंतर नवीन मुंबईतला बेलापूर पट्टा, मग कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, MIDC, आणि ही अजूनही प्रगती चालू आहे. आणि आपण आता FDIच्या गोष्टींचा उल्लेख करतो की एवढी मोठी गुंतवणूक येते वगैरे, पण सर आम्ही अभिमानाने सांगतो की ठाण्याने FDIचं पहिलं पान जे आहे ते लिहिलेलं आहे. कारण सगळ्या MNCs, बहुराष्ट्रीय कंपनी ठाण्यात त्यांच्या फॅक्टरी सुरू केलेल्या आहेत त्यांनी. आणि जेव्हा नवीन उद्योग सुरू झाले तेव्हा स्टार्टअप्स ह्या सुद्धा ठाण्यातच सुरू झाल्या. त्यामुळे आम्ही ठाणेकर कोणीच मान्य करणार नाही की ठाणे ही डॉर्मेटरी आहे, इथे लोक फक्त रात्री झोपतात आणि दिवसा मुंबईत जाऊन काम करतात. हे चूक आहे. ठाणं आता जागं शहर आहे, तिथे मॉल्स आहेत तसे, आणि मोठी मोठी ग्रंथालय आहेत 150-150 वर्ष जुनी. तर थोडक्यात हा ठाण्याचा इतिहास मला तुम्हाला सांगायचा होता. आणि आता आपण सरळ प्रश्नांकडे वळूया, कारण की आपल्याला तुमच्याकडनं बरंच काय ऐकायचं आहे. पण तेजस्वीला विनंती करणार आहे की आता पहिला बॉल तू टाक आणि बॅटिंग आता सुरू करूया. सर नमस्कार. थेट प्रश्नाकडे येते. आता जसं तुम्ही म्हणालात की आपण ठाण्यातनं बाहेर जातो, काम करतो आणि ठाण्यात परत येतो, असं उरलेलं नाही आहे. ह्याचं उदाहरण मी स्वतः आत्ता आहे. मी गोरेगावात राहत होते, तिथून मी आत्ता ठाण्याला शिफ्ट झाले, कारण माझं आत्ताची जी सिरियल चालू आहे त्याचं शूटिंग ठाण्यात असतं.
आणि ठाण्यामध्ये शिफ्ट होण्याचं एक कारण असं आहे, जो प्रश्न कदाचित ठाणेकर रिलेट करतील. थोडंसं ठाणं प्रवासाच्या दृष्टीने लांब 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 जातं. तर ही जी काही वाहतूक कोंडी होते त्या संदर्भात तुम्ही काही प्लॅनिंग केलेत का? त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच मला असं वाटतं की मुळामध्ये ठाणे असेल किंवा MMRचं क्षेत्र असेल, या क्षेत्रामधला सगळ्यात महत्त्वाचा जर काही प्रश्न असेल तर तो वाहतुकीचा प्रश्न आहे, दळणवळणाचा प्रश्न आहे. म्हणजे मी नेहमी सांगतो की 2 प्रश्न जर आपण मुंबईसहित MMR रिजनमध्ये सोडवू शकलो, एक लोकांच्या राहण्याचा आणि दुसरा लोकांच्या कम्युनिकेशनचा, तर खऱ्या अर्थानं आपण यशस्वी झालो असं मानता येईल. ठाण्यामध्ये एक प्रकारे दळणवळणाच्या दृष्टीने अनेक गोष्टी आपण आता त्या ठिकाणी केलेल्या आहेत. विशेषतः आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये जुन्या सरकारच्या काळामध्ये 11 वर्षामध्ये त्यांनी 11 किलोमीटरची मेट्रो केली आणि 14 नंतर ज्यावेळेस माझ्याकडे हा सगळा कारभार आला त्यावेळी आपण 5 वर्षामध्ये 475 किलोमीटरच्या मेट्रोचं प्लॅनिंग केलं, त्याचं काम सुरू केलं. नंतर पुन्हा त्याच्यामध्ये काही स्थगिती आल्या होत्या. पुन्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, आम्ही वेगानं ते काम चालू केलं. आज जवळपास 200 किलोमीटरचं काम आमचं पूर्ण झालेलं आहे. दरवर्षी 50 किलोमीटर आम्ही करणार आहोत. हे 475 किलोमीटरपैकी जवळपास 400 किलोमीटर हे 2028च्या शेवटी किंवा 2029 पर्यंत आम्ही पूर्ण करू आणि 2030 पर्यंत हे सगळं नेटवर्क आम्ही पूर्ण करू. यामध्ये ठाण्याला एक मोठी कनेक्टिव्हिटी आपण दिलेली आहे. ठाण्याला मुंबईकडे कनेक्टिव्हिटी दिली आहे, ठाण्याला कल्याणकडे भिवंडीकडे आपण कनेक्टिव्हिटी दिलेली आहे आणि त्यासोबत 3, 4, 5 मेट्रो ज्या आहेत त्या सगळ्या मेट्रो या ठाण्याशी आपण कनेक्ट केलेल्या आहे आणि सोबत ठाण्याच्या रिंग मेट्रोचं देखील आपण आता एक प्रस्ताव मान्य केलेला आहे. त्यामुळे ठाणे कदाचित हे पहिलं शहर असेल की ज्या शहरामध्ये कंप्लीट रिंग मेट्रो आपण करणार आहोत. आणि नुसतं आपण मेट्रो करून या ठिकाणी थांबलेलो नाही, तर दळणवळणाच्या दृष्टीनं अजून ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण जी आपली सबअर्बन रेल्वे आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे. लोकल जी आपली लाईफलाईन आहे, म्हणजे आज तर आपण मेट्रो आणली, मेट्रो अतिशय चांगली आहे, अतिशय सुंदर डबे आहेत, एअर कंडिशन आहेत, दरवाजा लागतो, पण अनेक वर्ष त्या आपल्या सबअर्बन रेल्वेला लटकून आणि त्याच्यामध्ये एंट्री करत म्हणजे मला असं वाटतं कसरत करत लोकांनी खूप वर्ष काढले आहेत. पण आता आपण बघितलं असेल तर गेल्या 10 वर्षात मोदीजींच्या नेतृत्वात या सबअर्बन रेल्वेचे प्लॅटफॉर्म्स आपण चांगले केले, त्याची आपण हाईटही वाढवली, त्याची लेंथही वाढवली, स्टेशन्स चांगले केले, एस्केलेटर्स आपण त्या ठिकाणी लावले, स्वच्छता आपण केली. पण तरी देखील लोक असं म्हणायचे की हे सगळं ठीक आहे, पण शेवटी मेट्रोवाल्यांना चांगले डबे आणि आम्हाला असे का? त्यामुळे आता त्याचंही उत्तर आपण शोधून काढलेलं आहे. आता पुढच्या काळामध्ये या सगळ्या ज्या काही आपल्या लोकल ट्रेन आहेत यांना आपण मेट्रोसारखे बंद दरवाजाचे डबे तयार करतो, या पूर्ण एअर कंडिशन आपण करतो आणि ठाणेकरांनी याच्यावर टाळ्या वाजवू नये, पुढच्या वाक्यावर टाळ्या वाजवाव्या की हे सगळं केल्यानंतरही एअर कंडिशन लोकल ट्रेन दिल्यावरही सेकंड क्लासचं तिकीट मात्र आता जेवढं आहे तेवढंच आपण ठेवणार आहोत. त्यामुळे कम्युनिकेशन करता आपण हा एक प्रयत्न केला. सोबत मोठ्या प्रमाणात आपण आता हे मेट्रोचे मुंबईत इतके प्रकल्प होत आहेत, पण आपल्याला ठाणेकरांना ऍक्च्युली मेट्रोमध्ये कधी बसता येईल? मला असं वाटतं की पहिल्या टप्प्यात तर ठाणेकरांना येत्या 2 वर्षातच मेट्रोमध्ये बसता येईल, पण सगळे टप्पे ठाण्याचे जे आहेत ते पूर्ण करायला आम्हाला 2030 साल उजाडेल. म्हणजे 29 पण थोडे त्याचे टप्पे जे आहेत ते आम्ही लोकार्पित करत जाऊ, पण अंतिम नेटवर्क जे आपलं पूर्ण व्हायचं आहे ते मात्र 2030 मध्ये सगळं पूर्ण होईल. पण तोपर्यंत ठाणेकरांना बहुतांश मेट्रो ही मिळालेली असेल. वा, छान वाटतंय ऐकून. पण आता ही बुलेट ट्रेन आधी येणार की रिंग मेट्रो आधी येणार? दोन्ही आजूबाजूलाच येणार आहेत, दोघांची कॉम्पिटिशन चाललेली आहे. बुलेट ट्रेन आधी येऊन गेली असती, पण मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की आमच्या उद्धवजींना अचानक बुलेट ट्रेनचा राग आला
आणि त्यांनी त्याला स्थगितीच देऊन टाकली आणि सगळी कामं थांबवून दिली. गुजरात साईडला काम चाललं होतं, महाराष्ट्र साईडला बंद होतं, पण शेवटी ईश्वराच्या मनात असतं ते होतं. त्यामुळे पुन्हा एकदा आमचं सरकार आलं, शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले, सगळ्या स्थगिती आम्ही दूर केल्या, पटकन लँड ॲक्विजिशन केलं. आता अत्यंत वेगाने आमचं ते काम चाललेलं आहे आणि मला असं वाटतं की 2028 मध्ये आपल्याला बुलेट ट्रेन कदाचित या ठिकाणी पाहायला मिळेल अशी परिस्थिती आहे. आपण ठाण्याशी मुंबईची असलेली कनेक्टिव्हिटी याबद्दल आता बोलतोय, तर मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. मुंबईचा कोस्टल रोड ज्याबद्दल खूप उत्सुकता असते, सगळ्यांनाच असते, तो ठाण्यात येईल का हो कधीतरी? म्हणजे तुम्ही कोस्टल रोड करण्याबद्दल काही विचार केलाय? बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की 2 गोष्टी आहेत. आपण कोस्टल रोडचा जेव्हा विचार करतोय त्यावेळी एकतर मुंबई कोस्टल रोड हा ठाणे जिल्ह्यात आणि तिथनं पलीकडे कसा जाणार आहे पहिल्यांदा आपल्याला सांगतो की आता मुंबई कोस्टल रोड हा बांद्र्यापर्यंत आलाय. आता बांद्रा वर्सोवाचं काम आपलं चाललेलं आहे. वर्सोव्यावरनं तो दहिसरला जाणार आहे, दहिसरवरनं तो भाईंदरला जाणार आहे आणि भाईंदरवरनं तो विरारला जाणार आहे. म्हणजे आता भाईंदर टू विरार म्हणजे उत्तन, भाईंदरचं जे उत्तन आहे, उत्तनपासून तो विरारला जाणार आहे. विरारपासून एक मल्टी मॉडेल रोड कनेक्टिव्हिटीचा हा थेट अलिबागपर्यंत जाणार आहे. म्हणजे आपण जर विचार केला तर मुंबईला पूर्ण एक रिंग रोड आपण तयार करतो आहोत या कोस्टल रोडच्या माध्यमातून. आणि ठाण्याचा जर आपण विचार केला तर वसईची खाडी आणि ठाण्याची खाडी अशा जे 2 भाग आहेत, या 2 ठिकाणी आपण 2 अशाच प्रकारचे कोस्टल रोड ठाण्याचे आपण तयार केलेले आहेत. या ठाण्या कोस्टल रोडचा जो पहिला जो काही भाग आहे, ज्या भागामध्ये आपण खारेगावपासून त्या ठिकाणी नाक्यापासून तो गायबुकपर्यंत जो नेणार आहोत, याचं जवळपास 94% आता लँड ॲक्विजिशन झालं. याचं काम आपण सुरू करणार आहोत. यामुळे सगळ्यात महत्वाचा फायदा काय होणार आहे की आज आपण जर विचार केला तर ठाण्यामध्ये इतका ट्रॅफिकचा प्रॉब्लेम काय आहे तर सगळा गुजरातचा जो काही वाहतूक आहे ही जी JNPT ला चाललेली आहे ही सगळी ठाणे शहरातून चाललेली आहे. त्यामुळे आपण जर हा कोस्टल रोड केला तर ही संपूर्ण जी वाहतूक आहे ती आपल्याला डायव्हर्ट त्याच्यावरनं करता येईल. त्यामुळे एक मोठी कनेक्टिव्हिटी तयार होईल आणि हे सगळं कंजेशन त्या ठिकाणी संपेल. आणि दुसरं कोपरीपासून बाळकुंपर्यंत असा दुसरा आपण जो काही कोस्टल रोड तयार करतो त्या कोस्टल रोडमुळे आणि मग त्याला एक लिंक साकेतला आपण या दोघांना एक जोडणारी एक लिंक तयार करतो. या संपूर्ण नेटवर्कमुळे ठाणे खूप मोठ्या प्रमाणात डिकंजेस्ट होणार आहे. आणि तिसरं आपल्याला कल्पना आहे की जो ईस्टर्न फ्रीवे आहे आपला, हा ईस्टर्न फ्रीवे आता त्या ठिकाणी छेडानगरच्या जवळ येऊन संपतो. आता ईस्टर्न फ्रीवे छेडानगरवरनं तर साकेत आणि तिथनं पलीकडे म्हणजे आमणे फाटा जो आहे तिथपर्यंत एलिव्हेटेड रोडच्या रूपानं नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. जेणेकरून आपल्याला आज समजा समृद्धी महामार्ग आहे, नाशिकचा ट्रॅफिक आहे, ह्या सगळ्या ट्रॅफिकला जे भिवंडी, ठाणे आणि तिथनं मुंबई असं जावं लागतं आणि त्या ट्रॅफिकचा जो सगळा जो काही भार आपल्या ठाण्यावर पडतो तो सगळा भार हा इकडे शिफ्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि पॅरलली एक अजून लिंकचा आम्ही विचार करतो की कशेडीपासनं म्हणजे हा जो काही आमणे फाटा आहे तिथनं कशेडीला नेऊन कशेडीपासनं तर तिथनं एक रोड तयार करून कोस्टल रोड तयार करून तो थेट भाईंदरला जो मुंबईचा कोस्टल रोड येतोय तिथे जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे तिकडनं एक वेगळा जो काही रिंग आहे ती रिंग त्या ठिकाणी तयार होईल. हा सगळा ट्रॅफिक बाहेरून गेल्यानंतर आपण विचार करा, आता मी जी रिंग सांगितली आहे या सगळ्या रिंगमध्ये ठाण्याचा सगळा ट्रॅफिक बाहेरून निघून गेल्यानंतर शहरातलाच ट्रॅफिक शहरामध्ये राहील. त्यामुळे आज ठाण्यामध्ये जे लोकांना त्रास सहन करावा लागतो, जो काही संध्याकाळी ट्रॅफिक पुढेच जात नाही अशी जी अवस्था असते, या अवस्थेतून आपल्याला सुटका मिळेल. आणि यातलं काहीही कागदावर नाही, सगळं जवळपास सुरू झालेलं आहे. ठाणे कोस्टल रोडचा जो सेकंड भाग आहे तो अजून सुरू व्हायचा आहे, पण फर्स्ट भाग हा सुरू झालेला आहे. मी जसं सांगितलं की त्यातलं सगळ्यात क्रिटिकल काय होतं, लँड ॲक्विजिशन होतं, तेही 94% आम्ही पूर्ण केलं आहे. म्हणून मला असं वाटतं की ही जी कनेक्टिव्हिटी आहे एक प्रकारे
ज्याला आपण म्हणू शकतो की भविष्यातलं जे MMR रिजन आहे, या MMR रिजनची सगळी कनेक्टिव्हिटी ही आम्ही तयार केलेली आहे, प्लॅन केलेली आहे आणि त्याचं एक्झिक्युशन आम्ही सुरू केलेलं आहे. मला वाटतं जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे एवढ्यासाठीच की तुम्ही जेव्हा बोलवत होता तेव्हा मला अक्षरशः पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बघितल्यासारखं वाटत होतं आणि एवढी सगळी गावांची नावं आणि कुठे काय काम चालू होते, कुठे कनेक्ट होत आहे. आय थिंक देवेंद्र फडणवीस यांची ती खरं ओळख आहे. आणि एक अजून मला सांगायचं राहिलं की आता तुम्ही गोरेगावहून ठाण्याला आला, पण आता तुम्हाला माहिती आहे ठाण्यापासून बोरीवलीपर्यंत आपण एक ट्विन टनेल तयार करतो. हो 23 किलोमीटरचा जो काही हा रस्ता आहे आता, ज्याच्यात 2 तास लागतात, आता या ट्विन टनेलमुळे तो जवळपास 13 किलोमीटरचा होणार आहे आणि 15 मिनिटात आपण तिथे पोहोचणार आहोत. आणि आपण त्या ठिकाणी बोरीवलीवरनं म्हणजे त्याच्याजवळून गोरेगावपर्यंत आपण एक पॅरलल अशा प्रकारचा त्या ठिकाणी म्हणजे वेस्टर्न एक्सप्रेसवेला पॅरलल रोड एक तयार करतो. त्यामुळे त्या पॅरलल रोडमुळे तो DP रोड आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ठाण्याहून गोरेगावला पोहोचायलाही फार कमी वेळ लागेल. म्हणजे तुम्ही आता ठाण्यात जरूर राहा, पण ज्या कारणाकरता तुम्ही गोरेगावहून ठाण्याला आलात तर मला असं वाटतं की आता कोणाला त्या कारणाकरता यावं लागणार नाही. गोरेगावमध्ये राहून रोज ठाण्याला जरी यायचं असलं तरी काही अडचणी नाही. हे ऍक्च्युली ऐकून म्हणजे सगळ्यांनाच छान वाटणार आहे, पण आता माझ्या क्षेत्राबद्दल सांगावं तर आमची अर्धी इंडस्ट्री ठाण्यात आलेली आहे आणि अर्धी इंडस्ट्री गोरेगाव आणि मालाड साईडला आहे. त्यामुळे ही खूपच आनंदाची गोष्ट आम्हा कलाकारांसाठी आता तुम्ही सांगितली आहे. हो, मला एक प्रश्न आहे पण तुम्हाला की तुम्ही एवढं सगळं सांगितलं आणि हा जवळजवळ MMR एरिया 6,500 किलोमीटरचा आहे, स्क्वेअर किलोमीटरचा. परंतु ह्या सर्व जेव्हा आपण मेट्रोज करतो किंवा आणि काय काय सोयी करू, परंतु एक लास्ट माईल कनेक्टिव्हिटीचा एक विषय असतो. म्हणजे आजही कुठच्याही मेट्रो स्टेशनवर आपण उतरलो की तिकडनं ते जर घर 2 ते 5 किलोमीटर असेल तर त्यासाठी बसेस किंवा अन्य काही वाहतूक लागते. तुमची रिंग मेट्रो त्याला एक उत्तर होऊ शकेल, परंतु लास्ट मिनिटचं तुम्ही काय विचार केला नंबर 1. आणि मला एक त्याला जोडूनच विचारायचं होतं आणि त्याचं तुम्ही डेफिनेटली विथ स्टॅटिस्टिक्स उत्तर द्याल मला खात्री आहे की ठाणे किंवा या संपूर्ण MMR क्षेत्राने मुंबईचा मोठा भार हलका केलेला आहे. म्हणजे ह्या सर्व महापालिका एक प्रकारे मुंबई महापालिकेचंच एक्सटेंडेड व्हर्जन आहे, त्यांचं काम करत आहेत. परंतु मुंबईच्या वाट्याला जे लाड येतात ते ठाणे किंवा ह्या MMRचे येत नाही. आम्हाला अजून निधी पाहिजे आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही काय प्लॅन केलंय पुढचे 5 वर्ष किंवा जसं 2028चा तुम्ही आता उल्लेख केला बुलेट ट्रेनचा, तर आणखीन तुम्ही काय काय प्लॅन केलं? कारण की आम्हाला ते पाहिजे. कारण की कसं आहे, डेस्टिनेशन नेक्स्ट म्हणून ठाणे म्हणजे ठाण्याला घरं परवडतात, ठाण्यात सगळ्या सुविधा आहेत आणि ठाणं चांगलंच आहे राहायला. त्याच्यामुळे ह्या लोड वाढत जाणार आहे आणि मग लास्ट माईल कनेक्टिव्हिटीचा कसा आपण विचार करतो? मुळामध्ये आपण जे सांगितलं ते अगदी खरं आहे. लास्ट माईल कनेक्टिव्हिटी हीच महत्त्वाची आहे. पब्लिक ट्रान्सपोर्टचा उपयोग तेव्हाच होतो ज्यावेळी 300 ते 500 मीटरवर तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट अवेलेबल आहे आणि त्याच्यातला लास्ट माईल कनेक्टिव्हिटी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून आम्ही जे काही एक अर्बन ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग केलेलं आहे, उमटाचा जो कायदा आम्ही केलेला आहे, या कायद्याच्या अंतर्गत MMR रिजनचा विचार करताना लास्ट माईल कनेक्टिव्हिटी करता काय काय केलं जाऊ शकतं याचाही विचार आम्ही केलेला आहे. याच्यामध्ये खरं म्हणजे जेव्हा मेट्रो आणि सबअर्बन रेल्वे आपण तयार करतो त्यावेळेस ती प्रमुख एक आपली ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम असते आणि आपली जी बसची व्यवस्था असते ही लास्ट माईल कनेक्टिव्हिटीचा तो भाग असतो. त्याचंही आम्ही एक प्लॅनिंग करतो आहोत. विशेषतः आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून, सॅटेलाइट डेटाचा उपयोग करून, लिगसी डेटाचा उपयोग करून, सगळे आपले CCTV सर्व्हेलन्सचा उपयोग करून याचं आम्ही अशा पद्धतीनं प्लॅनिंग करतो आहोत की ज्यातनं आपल्याला हे लक्षात येतं की कुठे ट्रॅफिक जास्त आहे, कुठे लोकांचं कम्युटेशन जास्त आहे, लोक जास्त कुठे जात आहेत, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण या लास्ट माईल कनेक्टिव्हिटीचं जे प्लॅनिंग आहे ते केलं आहे. आणि मेट्रोचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे की जेवढी लास्ट माईल कनेक्टिव्हिटी ही सबअर्बन रेल्वेला लागते तेवढी मेट्रोला लागत नाही. कारण मेट्रोमध्ये स्टेशन जवळ असतात. 1-1 किलोमीटरमध्ये सबअर्बन रेल्वेला आपल्याला म्हणजे आपल्या लोकल ट्रेनला 2 किलोमीटर, 2.5 किलोमीटर, 5 किलोमीटरमध्ये स्टेशन द्यावं लागतं.
याच्यामध्ये 1-1 किलोमीटरला आपण स्टेशन देतो. त्यामुळे बराचसा एरिया हा त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून कव्हर होत असतो आणि बाकी मग त्याला फिडर रूट आपण तयार करतो. म्हणजे जे बसेस आहेत, आता जो EVचा आपण एक काम हातामध्ये घेतलाय, त्यातनं आपण पण याच्याही पलीकडे जसं आता मुंबईचा विचार केला तर आम्ही मुंबईमध्ये पॉट टॅक्सीचा विचार करतोय. असा वेगवेगळ्या पद्धतीनं जगामध्ये लास्ट माइल कनेक्टिव्हिटी करता जे काही विषय झाले आहेत, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आता आम्ही एक जस्ट मेट्रो 3 जी आपण अंडरग्राऊंड मेट्रो मुंबईची सुरू झाली, ती मेट्रो 3 सुरू झाल्यानंतर मेट्रो 3 करता आम्ही ट्रॅफिक अनालिसिस केला होता रस्त्यावरचा आणि मेट्रो 3 सुरू झाल्यानंतर ट्रॅफिक अनालिसिस केला तर त्याच्यामध्ये 30% कंजेशन कमी झालेलं आहे मेट्रो 3 मुळे. तर मला असं वाटतं की ही जी काही लास्ट माइल कनेक्टिव्हिटी आहे ती याचा विचार करून आपल्याला करावी लागेल की आपल्याला कंजेशन कसं दूर करता येईल. आणि म्हणून मला असं वाटतं की EV तर आहेच, पण त्यासोबत शेवटी आपल्याकडचे जे काही म्हणजे जरी ते गव्हर्नमेंट पब्लिक ट्रान्सपोर्ट नसले तरी प्रायव्हेट पब्लिक ट्रान्सपोर्ट, ऑटो रिक्षा आहेत आपले किंवा टॅक्सीज आहेत, याही आता आपण अल्टरनेट फ्युएलवर सगळ्या नेतोय. त्या ग्रीन टॅक्सीज आणि ग्रीनच आपले ऑटो रिक्षा असले पाहिजे असा आपला प्रयत्न करतोय. पुढच्या काळामध्ये आपल्याला हाही विचार करावा लागेल की जसं विदेशामध्ये त्या छोट्या 2 व्हीलर्स असतात की ज्या लोक पार्क करू शकतात, परत घेऊन जाऊ शकतात, अशा पद्धतीचा विचार देखील आपल्याला काही ना काही प्रमाणात करावा लागेल. त्यामुळे लास्ट माइल कनेक्टिव्हिटीचा विचार निश्चितपणे केलाय आणि त्या संदर्भातलं प्लॅनिंगही आम्ही केलेलं आहे. तुम्ही कोस्टल रोडचा जेव्हा मगाशी विषय मांडत होतात तेव्हा तुम्ही जवळजवळ प्रत्येक त्या खाडीवर पूल बांधतोय आणि आपण ते संपूर्ण ते रिंग तयार करतोय. आपण जेव्हा पाण्याचा विषय बोलतो आणि त्या पाण्यावर काहीतरी एलिव्हेटेड आपण बांधायचा विषय करतोय तेव्हा वॉटर ट्रान्सपोर्ट पण एक विषय होता आणि मला वाटतं तोही अजून शासनाच्या त्या प्रपोजल स्टेजला का काय आहे म्हणजे कारण जर ही संपूर्णपणे घोडबंदर रोडला आपल्याला हा जो चेन्ना ब्रिज वगैरे ते क्रीक वगैरे आहे ती जर वापरली आधी आमच्या साकेतपर्यंत किंवा पुढे नवीन मुंबईपर्यंत तर घोडबंदर जो बराचसा प्रश्न सुटेल. त्याच्याबद्दल काही एकदम योग्य गोष्ट आपण बोलला आणि हे खरंच आहे की याच्यामुळे घोडबंदरचं जे आज सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे तो आपण सॉल्व्ह करू शकतो. या दृष्टीनं म्हणजे आता आमचे रवी चव्हाण साहेब या ठिकाणी आहेत. ज्यावेळेस रवी चव्हाण साहेब आमचे पोर्ट्सचे मंत्री होते त्यावेळी आम्ही याचा एक आराखडा तयार केला होता आणि मग सुरुवातीच्या काळामध्ये आराखडा पूर्ण MMR रिजनचा तयार केला होता. पण पहिल्यांदा आम्ही मुंबईपासून अलिबागपर्यंत रोरो सुरू केली आणि जवळपास 80 नॉटिकल माईलमध्ये आपण त्या ठिकाणी जवळपास वॉटर ट्रान्सपोर्ट सुरू केला. आता आम्ही त्याचा एक अतिशय रोबस्ट असा आराखडा तयार केला आहे. जवळपास 200 नॉटिकल माईलचा हा आराखडा आता तयार झालेला आहे. जवळजवळ 21 स्टेशन्स किंवा 21 जेटीज किंवा 21 पब्लिक ट्रान्सपोर्टचे पॉइंट्स हे त्याच्यामध्ये आपण आयडेंटिफाय केले आहे. आणि ठाण्याचा विचार केला तर याचं जे प्रमुख जे काही आपलं बंदर असणार आहे किंवा पॅसेंजर टर्मिनल असणार आहे हे कोलशेत जे आहे त्या ठिकाणी जे म्हणजे हे वाला दिवा नाही दुसरं दिवा जे आहे तिथलं छोटं त्या ठिकाणी आपण 5 जेटीज तयार करतो. या 5 जेटीजच्या माध्यमातून त्या ठिकाणी वॉटर ट्रान्सपोर्टची सगळी व्यवस्था आपण करणार आहोत. आणि आपण जर बघितलं तर वसईपासनं कोळशेतपर्यंत, त्यानंतर कल्याणपासनं कोळशेतपर्यंत आणि तिथनं आपलं जे नवी मुंबईचं एअरपोर्ट आहे तिथपर्यंत देखील आपण वॉटर टॅक्सी चालू करणार आहोत. नवी मुंबईच्या एअरपोर्ट पासनं आपण थेट नरिमन पॉइंट पर्यंत वॉटर टॅक्सी तयार करणार आहोत. असे 21 आपण वेगवेगळे केंद्र तयार केलेले आहेत. त्याचा संपूर्ण आराखडा तयार झालेला आहे. त्याचं काम आपण सुरू केलेलं आहे. आणि मला आता आम्ही कारण शेवटी हे सुरू करायचं तर आपल्याला वेसल्स देखील लागतात. आता आमचे जे नवीन पोर्ट्स मिनिस्टर आहेत नितेश राणे हे स्वतः परदेशात गेले. त्यांनी त्या ठिकाणी जिथे बेस्ट वॉटर ट्रान्सपोर्ट आहे नेदरलँड असेल किंवा इतर ज्या कंट्रीज असतील तिथे जाऊन त्याचा अभ्यास केला. तिथल्या लोकांशी आम्ही आता करार केलेला आहे. कारण आपल्याला पहिल्या दिवशीपासनं या ज्या वेसल्स घ्यायच्या आहेत या एकतर EV वेसल्स घ्यायच्या आहेत किंवा हायब्रिड वेसल्स घ्यायच्या आहेत. आपल्याला नवीन प्रदूषण तयार करायचं नाहीये. ते आता आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग त्याचं कमी आहे. त्यामुळे त्याचाही एक करार आम्ही केलेला आहे. टप्प्याटप्प्यानं त्या वेसल्स देखील आम्हाला मिळतील. आणि एक मोठं रोबस्ट म्हणजे आमचा प्रयत्न असा आहे की मुंबईमध्ये जर हे 200 किलोमीटरचं 21 स्पॉट्सवर आपण जर हे वॉटर ट्रान्सपोर्ट सुरू केलं तर एक अंदाज असा आहे की जवळपास
1,60,00,000 लोक पॅसेंजर्स हे त्याच्यामध्ये प्रवास करू शकतात. अशा पद्धतीनं त्याचं प्लॅनिंग हे आम्ही केलेलं आहे आणि त्याचं एक्झिक्युशन देखील आम्ही करतो. जबरदस्त म्हणजे ही इन्फॉर्मेशन मला पण माहीत नव्हती, मला पण आज पहिल्यांदाच कळली. मला एक प्रश्न असा विचारायचा होता की एकीकडे आपण असे मोठे मोठे महत्वाकांक्षी प्रकल्प सगळे प्लॅन केलेले आहेत, काही मार्गी लावलेले आहेत, त्या संदर्भातल्या आर्थिक तरतुदी पण आपण केलेल्या आहेत, अन्य प्रदेशातून सुद्धा आपण त्या संदर्भातली गुंतवणूक मागवलेली आहे किंवा येत आहे आपल्याकडे. हा एक भाग त्यातला आहे. परंतु महापालिकेशी आणि आता महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि बहुतेक महापालिकांना हा प्रश्न आहे म्हणून मी हा प्रश्न मुद्दाम विचारतो की मोठे प्रकल्प हे डेफिनेटली वेलकम, ते राज्य शासन आणि महापालिका मिळून तुम्ही करताय आणि केंद्राची पण त्याला मदत असते. परंतु जे दैनंदिन समस्या आहे त्यातली सर्वात महत्वाची समस्या माझ्या मते ही डम्पिंग ग्राउंडची आहे, ज्या संदर्भात मला असं वाटतं की शासनाची योजना असते परंतु तिथल्या ठिकाणी म्हणजे जिथे डम्पिंग ग्राउंड असते तिथल्या कुठच्याच नागरिकाला ते आपल्या घराजवळ नको असतं. तर हा तिढा तुम्ही कसा सोडवणार? आणि आता आगामी काळात हा प्रश्न आणखीन गंभीर होत जाणार आहे, त्यामुळे डम्पिंग ग्राउंड वगैरे सारखे प्रश्न कसे हँडल करणार? पहिल्यांदा तर डम्पिंग आता आउटडेटेड कन्सेप्ट झाला. आपण अजूनही काही प्रमाणात करतोय, पण आता केंद्र सरकारने डम्पिंगवर एक प्रकारे बंदिस्त टाकलेली आहे. आता यापुढे आपल्याला डम्पिंग करता येणार नाही. आता आपल्याला जो काही कचरा आहे त्याचं प्रोसेसिंग करावं लागेल. आणि आज खरं जर आपण विचार केला तर टेक्नॉलॉजीने आपल्याला काय व्यवस्था करून दिली, तर काल परवापर्यंत जो कचरा आपली लायबिलिटी होती आता तो कचरा आपला ॲसेट झाला आहे. आज कचऱ्याच्या माध्यमातनं त्याच्यावर प्रोसेसिंग करून आपण त्याच्यातनं खत तयार करतो, आपण त्याच्यावर प्रोसेसिंग करून त्याचे पेलेट्स तयार करतो जे कोळशाच्या जागी आज वीज निर्मिती करता वापरता येतात. आपण आता या कचऱ्यापासून गॅसची निर्मिती करतोय आणि कचऱ्यापासून विद्युत निर्मिती देखील करतोय. ठाण्यामध्येही कचऱ्यापासून विद्युत निर्मितीचा प्रकल्प अंतिम टप्प्यामध्ये आहे. मला वाटतं ट्रायल्स देखील त्याच्या झालेल्या आहेत. तो प्रकल्प जसा आता पिंपरी चिंचवड आणि पुण्याचा प्रकल्प सुरू झालेला आहे, नागपूरचा त्या ठिकाणी सीएनजी तयार करायचा कचऱ्यापासून हा प्रकल्प जवळपास सुरू झालेला आहे. त्यामुळे आता डम्पिंग करताच येणार नाही. रोजचा जो कचरा आहे हा कचरा म्हणजे तुम्हाला केवळ 7 दिवसाचा कचरा हा, कारण तो एक प्रकारे रॉ मटेरियल आहे हे सगळं तयार करायचं, सो रॉ मटेरियलचा स्टॉक ठेवावा लागतो. तर मॅक्सिमम 7 दिवसाचा कचरा हा तुम्हाला स्टॉक करता येईल, त्यापेक्षा जास्त स्टॉक करता येणार नाही. हा सगळ्या कचऱ्यावर तुम्हाला त्या ठिकाणी एक प्रकारे कारवाई करावी लागेल. आणि याच्यासोबतच आता या सगळीकडे ही जी लिगसी वेस्ट आहे जी डंप करून आपण ठेवलेली आहे, आता या लिगसी वेस्टचंही बायोमायनिंग आपण सुरू केलेलं आहे. ज्या बायोमायनिंगच्या माध्यमातून आपण त्या जागा रिक्लेम करतो. आणि रिक्लेम करतो म्हणजे मी आपल्याला उदाहरण सांगतो की आता समजा मी नागपूरचं उदाहरण आपल्याला सांगतो की नागपूरमध्ये सिम्बिओसिस खूप मोठं, पुण्याचं जे सिम्बिओसिस आहे त्याचं सगळ्यात मोठं कॅम्पस तिथे आहे. नरसिंहमंजीचं एक सगळ्यात मोठं कॅम्पस तिथे आहे. हे दोन्ही कॅम्पसेस जे आहेत हे रिक्लेम लँड जी आहे, म्हणजे जी काही डम्प यार्ड होतं नागपूरचं ते डम्प यार्ड बायोमायनिंग करून रिक्लेम केलं आणि आता तिथे या संस्था उभ्या आहेत. त्यामुळे आता डम्प यार्ड करणं, त्यातनं वास येणं, या सगळ्या गोष्टी जुन्या झाल्या आहेत. आणि विशेषतः स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत माननीय मोदीजींनी याकरता खूप मोठ्या प्रमाणात निधी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे आता सगळ्या महानगरपालिकांमध्ये हे काम चाललेलं आहे. म्हणजे अगदी पुढच्या काळामध्ये आता मुंबई महानगरपालिकेने हे इनफेमस देवनारचं जे डम्प यार्ड आहे, म्हणजे किती वर्षाचा कचरा तिथे डंप असेल याचा काही भरोसा नाही. म्हणजे तिथे जेव्हा आग लागली तर अख्ख्या मुंबईचं पर्यावरण धोक्यात आलं होतं. या देवनारचं बायोमायनिंग करून पुढच्या 3 वर्षामध्ये देवनारची रान आपण रिक्लेम करणार आहोत. आणि हा जो सगळा लिगसी वेस्ट आहे हा वेस्टही कामाचा आहे. म्हणजे या वेस्टमधनंही तुम्हाला संपत्ती तयार करता येते. आणि म्हणून मला असं वाटतं की आता हा डम्पिंगचा प्रश्न पुढच्या फार कमी वर्षाकरता राहिलेला आहे. जशा जशा टेक्नॉलॉजीज आपण एस्टॅब्लिश करत जाऊ. आता उदाहरणादाखल समजा कुठे 2000 त्या ठिकाणी टन कचरा आहे तर पहिल्या टप्प्यात 1000 टनाची त्या ठिकाणी व्यवस्था होते, मग 500 टनाची होते, मग 500 टनाची होते. पण आता एकही महानगरपालिका अशी राहिलेली नाही की जी या ठिकाणी हे काम करत नाहीये. सगळ्या महानगरपालिका करतायत. ठाण्यासारखी, मुंबईसारखी महानगरपालिका, मला असं वाटतं की पुढच्या 3-4 वर्षामध्ये डम्पिंग हा विषय संपेल
जुने डम्प्स जे आहेत, जो काही लिगसी वेस्ट आहे, त्या सगळ्या वेस्टला कन्वर्ट करून त्या ठिकाणी बायोमायनिंग करेल. डम्पिंग बरोबर अजून एक प्रश्न जो सर्वसामान्य लोकांच्या मनातला आहे आणि तो तसा ज्वलंत झालेला आहे. म्हणजे प्रश्न पाण्याचा असला तरी तो ज्वलंत झालेला आहे. तो असा आहे की शहरं वाढत आहेत. ठाण्याचंच नाही, मी कल्याण डोंबिवली पण म्हणेन, बदलापूर, अंबरनाथ, सगळीच म्हणजे मुंबई सुद्धा. तर ठाण्यापुरतं आपण आता ठाण्यात आहोत म्हणून ठाण्याबद्दल बोलायचं तर पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. म्हणजे अजूनही टँकर्स संपूर्णपणे बाद झालेले नाही आहेत आणि नवीन नवीन हाऊसिंग कॉम्प्लेक्सेस जिथे लोक कोट्यवधी रुपये देऊन घरं घेत आहेत तिथे टँकरचं पाणी पितात. ही एक खूप मोठी समस्या आहे. म्हणजे ह्या निवडणुकीत जर तुम्ही विचाराल मला पत्रकार म्हणून तर हे 3 प्रश्न आहेत की वाहतूक कोंडी, सार्वजनिक वाहतूक, डम्पिंग, पिण्याचं पाणी, हे सगळे जे विषय आहेत. तर पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत आमच्या ठाणे महापालिकेचं किंवा ठाणे जिल्ह्याचा एक प्रकल्प बरेच वर्षांपासून अडलेला आहे आणि तो कधी मार्गी लागेल ह्याबद्दल, कारण तो जर मार्गी लागला तर ते प्रश्न सुटतील. आणि ते काळू धरण, त्या काळू नदीवरचं जे धरण आहे ते होणं फार आवश्यक आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही भातसाची उंची वाढवली तरी प्रश्न सुटला नाही. तर काळूबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? मुळामध्ये आपण जर विचार केला तर संपूर्ण MMR रिजन जे आहे, या रिजनमध्ये आज पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण आपण जी तयार केलेली धरणं आहेत, आता त्या धरणांमधनंच सगळ्यांना पाणी मिळतं, सगळ्यांची लोकसंख्या वाढते आहे. त्यामुळे एक प्रकारे हळूहळू महानगरपालिकांमध्ये पाण्याचं युद्ध आपल्याला पाहायला मिळत आहे. मागच्या काळामध्ये सूर्याचा प्रकल्प आम्ही पूर्ण केला, की जेव्हा मागचा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस. आता त्याची पाईपलाईन MMR रिजनमध्ये सगळीकडे चालली आहे. ते थोडं ॲडिशनल पाणी आपल्याला मिळतं आहे. पण माझ्या हे लक्षात आलं की आपल्याला याहीपेक्षा पलीकडचा विचार करावा लागेल. तुम्ही जे काळूचं सांगितलं हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. काळू प्रकल्पामध्ये काही अडचणी होत्या. मध्यंतरीच्या काळामध्ये शिंदे साहेबांनी मिळून त्या अडचणीही दूर केल्या. कारण खूप मोठ्या प्रमाणात ॲक्विजिशन करावं लागणार आहे आणि विशेषतः काही आदिवासी गावं आहेत, काही आदिवासी पाडे आहेत, त्याचंही ॲक्विजिशन करावं लागणार आहे, त्याचं रिसेटलमेंट आधी करावं लागणार आहे. अशा अनेक अडचणीतनं काळू त्या ठिकाणी जात असताना आम्ही त्याचा जो काही विषय आहे तो तर मार्गी लावतोच आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचं हे होतं की आपल्याला समजा काळू होऊन सगळं पाणी मिळतपर्यंत पुढचे 5, 7, 8 वर्ष लागतील. आजचा प्रश्न कसा सोडवायचा? तर 2 प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे होते, पोशीर आणि शिलार. या 2 प्रकल्पांमुळे अख्ख्या MMR रिजनची पुढच्या 30 वर्षाची तहान आपण भागवू शकत होतो. आत्ता ज्यावेळेस मी पुन्हा मुख्यमंत्री झालो त्यानंतर या 2 प्रकल्पांचा आढावा घेतला त्यावेळी माझ्या लक्षात आलं की लो हँगिंग फ्रूट आहे. पण हे अडलं काय? तर हे करायचं कोणी? त्या ठिकाणी जलसंपदा विभाग असं म्हणायचं की बाबा हे प्रकल्प तर फक्त अर्बन वॉटर सप्लायचे प्रकल्प आहेत, त्यामुळे आम्ही का करायचे? आणि MMRDA किंवा महानगरपालिका म्हणायच्या की आमचं तर कामच नाही धरण बांधणं, आम्ही का करायचं? मी एक दिवस दोन्ही फाईल्स बोलवल्या आणि आपण पाहू शकता त्या दोन्ही फाईल्सवर मी एक मोठी नोट लिहिली, सगळ्यांना ओव्हररूल केलं आणि त्याच्यावर मी लिहिलं की MMR रिजनच्या वाढत्या लोकसंख्येकरता हे प्रकल्प जर वेळेवर केले नाहीत तर MMR रिजनला पुढच्या काळामध्ये आपण कुठलीच ग्रोथ करू शकणार नाही. आणि म्हणून हे दोन्ही प्रकल्प MMRDAने करावे. त्याकरता MMRDAने कर्ज उभं करावं. ते कर्ज उभं करण्याकरता राज्य सरकार त्याला गॅरंटी देईल आणि ज्या मोठ्या महानगरपालिका आहेत ज्यांच्याजवळ 2 पैसे आहेत अशा महानगरपालिकाने पुढच्या काळामध्ये ते पाणी घेत असताना त्याच्यामध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करावं. अशा पद्धतीचा जर निर्णय झाला, केवळ निर्णय होऊन थांबला नाही, निर्णय झाल्यानंतर त्याच्या संपूर्ण प्लॅन एस्टिमेट करून सगळ्या मान्यता करून टेंडर करून त्याचा वर्क ऑर्डर देऊन पोशीर आणि शिलारचं काम आम्ही सुरू करतो. म्हणजे आता हे पुढच्या 3 वर्षामध्ये 2 प्रकल्प झाले की ठाण्यासहित जे MMR रिजन आहे त्या रिजनला पुढचे 30 वर्ष चिंता करावी लागणार नाही. पॅरलली 1 वर्षामध्ये काळूच्या सगळ्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी आम्ही त्या ठिकाणी दूर करू आणि त्याचंही काम आम्ही सुरू करू. आणि दरम्यानच्या काळामध्ये मुंबईकरता देखील जो गारगाईचा प्रकल्प होता, बघा कधी कधी काय असतं की छोट्या छोट्या गोष्टीकरता प्रकल्प थांबले असतात. गारगाईचा प्रकल्प हा मुंबईकरता सगळ्यात फिजिबल प्रकल्प होता. त्या प्रकल्पामुळे
500 MLD पाणी मुंबईला ग्रेडियंटनी मिळणार होतं, पण गेले 10-15 वर्ष दरवेळी जो वन विभाग आहे तो वन विभाग त्याची परवानगी नाकारायचा व म्हणजे फॉरेस्ट अँड एन्व्हायरमेंटची परवानगी मिळायची नाही. मी आमचे प्रवीण परदेशी आहेत मित्राचे अध्यक्ष, मी त्यांना सांगितलं, कारण ते फॉरेस्ट आणि एन्व्हायरमेंटचे एक्सपर्ट आहेत, मी त्यांना सांगितलं की तुम्ही याचा अभ्यास करा आणि याच्यात काय सोल्युशन आहे ते सांगा. आणि सगळा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की या गारगाईच्या क्षेत्रामध्ये 5 गावं आहेत. या 5 गावाचं जर आपण रिसेटलमेंट केलं तर हा एन्व्हायरमेंटली सस्टेनेबल प्रकल्प होतो आणि याला मान्यता मिळते. त्या 5 गावाच्या लोकांची आम्ही चर्चा केली तर त्यांनी ओव्हरवेल्मिंग सांगितलं की आम्हाला बाहेर निघायचंच आहे, आम्ही रिसेटलमेंटला तयार आहोत. आणि आम्ही तो निर्णय घेतला. आता त्या संदर्भात सगळी परवानग्या मिळाल्या, त्याचंही टेंडर आम्ही काढलेलं आहे आणि त्याचंही वर्क ऑर्डर पुढच्या महिन्यामध्ये आम्ही देऊ. ते 500 MLD पाणी तिथे मिळाल्याबरोबर हे जे काही ठाणे जिल्ह्यात किंवा आपले जे प्रकल्प आहेत यांच्यावर जो 500 MLDचा मुंबईचा ताण येणार होता, आता तो ताण देखील आपण कमी केलाय. त्यामुळे पुढच्या MMR रिजनचा विचार करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आता आपण केलेली. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे आणि तो आता, कारण की ही निवडणूक जी आहे या निवडणुकीत प्रथमच मतदान करणारे लोक खूप आहेत. 35च्या आतले जवळजवळ 30% आहेत, म्हणजे ज्यांना आपण जेन झेड म्हणतो किंवा आता अल्फा आणि त्याच्या अगोदर मिलेनियल्स वगैरे. तर ह्या तिन्ही प्रकारच्या लोकांना त्यांच्या सरकारकडनं खूप मोठी अपेक्षा आहे आणि ती महापालिकेच्याही माध्यमातून होऊ शकते. म्हणजे उदाहरणार्थ राज्य शासनाने ठाण्यात मुंबई विद्यापीठाचं उपकेंद्र सुरू केले. ते अजून त्या पद्धतीने कार्यरत झालेले, ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीने ते होणं आवश्यक आहे. परंतु एज्युकेशन हा एक सेक्टर केवढा मोठा आहे आणि ह्या सर्व शहरांमध्ये जर तिथल्या या जनरेशनला, कारण की ही जेन झेड ज्याला आपण म्हणतो ती 1997 ते 2012ची, म्हणजे ते शहरीकरण सुरू झालं तेव्हा ते ज्युनियर KGला वगैरे असतील, ते आता कॉलेजला जायचे आले, त्यांना आजही कुठे कॉलेजेस नाहीत. म्हणजे ह्या सगळ्या परिसरात MMR परिसरात प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज, मॅनेजमेंट कॉलेजेस, मेडिकल कॉलेजेस आणि स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स या संदर्भात काही करता आलं तर, कारण की एम्प्लॉयमेंट जनरेशन तुम्ही करताय, करेक्ट, परंतु त्यांना ती एम्प्लॉयमेंट ती तेवढी फिटनेस आपण करतोय का, त्या दृष्टिकोनात तुम्ही काय विचार करताय? अतिशय योग्य अशा प्रकारचा आपण हा विषय या ठिकाणी मांडलाय. मुळामध्ये आपण आता MMRचा एक नवीन आराखडा असा तयार केलाय, MMR ॲज अ ग्रोथ हब अशा पद्धतीने आपण त्याचा विकास करतोय. आणि याच्यामध्ये आमचं मत असं आहे की MMRच्या रिजनमध्ये, एकट्या MMRच्या रिजनमध्ये $1.5 ट्रिलियन इकॉनॉमी आपण उभी करू शकतो. $1.5 ट्रिलियन. म्हणजे आज महाराष्ट्राला आपण $1 ट्रिलियनकडे नेण्याचा प्रयत्न करतोय. इतक्या वर्षात $500 ट्रिलियन पार करून आपण 2030 पर्यंत $1 ट्रिलियन पोहोचू. पण एकटं MMR रिजन हे $1.5 ट्रिलियनचं होऊ शकतं. आणि म्हणून त्याचा एक रोडमॅप आपण तयार केला आहे. त्या रोडमॅपमध्ये आपल्या इंडस्ट्री आहे, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यामध्ये फ्रंटियर इंडस्ट्रीज आहेत, त्याच्यामध्ये फ्रंटियर टेक्नॉलॉजीज आहेत, अशा सगळ्याचा विचार केला. पण हा विचार करताना आपल्याला निश्चितपणे त्याकरता मानव संसाधने तयार करावं लागेल, त्याचाही विचार त्याच्यामध्ये केला आहे. आता आपण बघा, सगळ्यात महत्वाचं, आपण नवी मुंबईमध्ये एज्युसिटी तयार करतो. सिडकोमध्ये तर आपण खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एज्युकेशनचे प्लॉट्स काढून मेडिकल कॉलेजेस असतील, इंजिनिअरिंग कॉलेजेस असतील, टेक्निकल कॉलेजेस असतील, वेगवेगळ्या प्रकारचे युनिव्हर्सिटीज असतील, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज असतील, या तर आपण केल्याच. पण आता एज्युसिटी जी आपण तयार करतोय ती न्यू मुंबई एअरपोर्टपासनं एक 15 मिनिटाच्या अंतरावर ही एज्युसिटी असणार आहे. या एज्युसिटीचा कॉन्सेप्ट काय आहे तर, आता भारतामध्ये आपल्या केंद्र सरकारने न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये ज्या परदेशी युनिव्हर्सिटीज आहेत त्यांना त्यांचा कॅम्पस तयार करण्याची परमिशन दिली आहे. आणि आम्ही हा निर्णय घेतला की यातल्या ज्या फर्स्ट 200 रँकिंग युनिव्हर्सिटीज आहेत, यातली कुठली युनिव्हर्सिटी जर आली तर त्याला आम्ही एज्युसिटीमध्ये जागा देणार आहोत. आम्ही असा निर्णय केला होता की हाय रँकिंग युनिव्हर्सिटीज मधल्या 12 युनिव्हर्सिटीज या आपण त्या ठिकाणी आणायच्या. त्याचा कॉन्सेप्ट असा आहे की हा सगळ्या एरियामध्ये हे ट्रायपार्टेट असणार आहे. एकीकडे सिडको, आम्ही जागा होल्डर आहोत. एक 28,000 कोटीचा युनिकॉर्न आहे. या युनिकॉर्नला
त्या ठिकाणी सगळं इन्फ्रास्ट्रक्चर ते तयार करणार आहेत आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर सगळं ते युनिव्हर्सिटीजला लीज आउट करणार आहे. आणि याच्यामध्ये पहिल्याच टप्प्यामध्ये बेस्ट जगातल्या 7 युनिव्हर्सिटीजनी त्या ठिकाणी LOI मिळवलेला आहे. त्यांना केंद्र सरकारची परवानगी मिळाली आहे. त्यातल्या 4 युनिव्हर्सिटीज आता तात्पुरतं कॅम्पस मुंबईत उघडत आहेत. 2 वर्षामध्ये बांधकाम करून ते सगळं कॅम्पस तिथे नेणार आहेत. अजून 5 युनिव्हर्सिटीजने अप्लाय केलेला आहे. आता वर्ल्ड्स बेस्ट हाय रँकिंग ज्या युनिव्हर्सिटीज आहेत, ज्याच्यामध्ये टेक्निकल युनिव्हर्सिटीज आहेत, ज्याच्यामध्ये AI मधल्या बेस्ट युनिव्हर्सिटीज आहेत, ज्याच्यामध्ये इंजिनिअरिंगच्या बेस्ट युनिव्हर्सिटीज आहेत, त्याच्यामध्ये सायन्स आणि मेडिकल टेक्नॉलॉजीचे लोक आहेत, अशा या 12 युनिव्हर्सिटीज. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, या 12 युनिव्हर्सिटीज मिळून पुढच्या 5 वर्षामध्ये त्या ठिकाणी 1 लाख विद्यार्थी शिकतील. 1 लाख विद्यार्थी. आणि या युनिव्हर्सिटीजला संपूर्ण स्वायत्तता दिली आहे. म्हणजे त्यांच्या देशातली युनिव्हर्सिटी फक्त फॉरेन सॉइलवर आणतायत. नियम त्यांचे आहेत, कोर्स त्यांचा आहे, सगळ्या गोष्टी त्यांच्या आहेत. याचा दुसरा फायदा काय आहे, आपली मुलं जी या युनिव्हर्सिटीमध्ये जात होती त्या मुलांना जो काही खर्च येत होता त्या खर्चाच्या 1/10 खर्चामध्ये इथे ते शिकणार आहे, किंवा अगदी ज्याला म्हणू शकतो 25% खर्चात ते शिकणार आहेत. आणि आपण जर विचार केला तर एकूण आपल्या महाराष्ट्रातल्या 10-12 हजार मुलांना या युनिव्हर्सिटीजमध्ये यापूर्वी प्रवेश मिळत असेल. आता 1 लाख मुलं आपली MMR रिजनची या युनिव्हर्सिटीजमध्ये त्या ठिकाणी शिकणार आहे. आणि तुमचा पुढचा प्रश्न येऊ शकतो, म्हणून त्याला मी प्रियम्प्ट करून एक उत्तर देतो. तुम्ही असं म्हणाल की न्यू मुंबई एअरपोर्टच्या जवळ ठाण्याच्या लोकांनी जायचं कसं. त्यामुळे आम्हाला हे माहिती होतं की ठाणे आणि नवी मुंबई एअरपोर्ट याला आपल्याला जोडावं लागेल. आणि म्हणून आता ठाण्यावरनं एक थेट एलिव्हेटेड रोड हा आम्ही न्यू मुंबईच्या एअरपोर्टला नेतो आहोत. त्यामुळे ठाणेकरांना नवी मुंबईच्या एअरपोर्टवर जाण्याकरता काही फार चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. या एलिव्हेटेड रोडने तुम्ही तिथे जाऊ शकता. कोस्टल रोडने तुम्ही जसं एअरपोर्टला जाऊ शकता तसंच तुम्ही या युनिव्हर्सिटीला देखील जाऊ शकता. किंवा या ठिकाणी जे अजून आपण वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज, आता रिलायन्स देखील, आता मी या अधिवेशनामध्ये जिओ युनिव्हर्सिटीला मान्यता दिलेली आहे. ही जी रिलायन्सची जिओ युनिव्हर्सिटी आहे, जी पुन्हा या नवी मुंबईच्या क्षेत्रामध्ये येते आहे, वन ऑफ इट्स काइंड अशा पद्धतीची युनिव्हर्सिटी आहे. म्हणजे एक वेगळं शिक्षणाचं साम्राज्य हे त्या ठिकाणी तयार होणार आहे. आणि त्याचाही फायदा जे अत्यंत आधुनिक अशा प्रकारचं आपल्याला मानव संसाधन तयार करायचं आहे त्या मानव संसाधनाकरता होणार आहे. आज माझं मत असं आहे की या सगळ्या क्षेत्रामध्ये, कारण आपल्याला माहिती आहे आपण आपलं जे MMRचं क्षेत्र आहे हे क्षेत्र आता देशाचं डेटा सेंटर हब झालंय. देशाच्या डेटा सेंटर कॅपॅसिटीची 60% डेटा सेंटर कॅपॅसिटी इथे तयार झालेली आहे. त्यामुळे फ्रंटियर टेक्नॉलॉजीज या सगळ्या या ठिकाणी येत आहेत. आणि मला असं वाटतं आता एक अजून गोष्ट आम्ही करतो ती म्हणजे आपल्या जी काही एअरपोर्ट आहे या एअरपोर्टच्या जवळ त्या ठिकाणी आपण नवीन BKC तयार करतो. आणि ही जी BKC आपण तयार करतो याच्यामध्ये आपण आता IT कडनं GCC कडे गेलो आहोत, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर. आज ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरची होड लागलेली आहे जगामध्ये. त्या GCCचं सेंटर हे आपण त्या ठिकाणी तयार करतो आहोत. आणि एवढंच नाही तर आपला जो सगळा कल्याण आणि इकडचा जो परिसर आहे, आपल्या जे काही बुलेट ट्रेनचं स्टेशन तिथे जे येणार आहे या स्टेशनच्या ठिकाणी 1300 एकरावर आपण अशाच पद्धतीनं अत्यंत आधुनिक अशा प्रकारचे टेक्नॉलॉजी हब तयार करतो, ज्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट जनरेट होईल. आणि जगाचं जे काही GCCचं हब आहे हे बिटवीन मुंबई म्हणजे नवी मुंबई, ठाणे आणि पुणे या परिसरामध्ये आपल्याला तयार करायचं आहे. त्या दृष्टीने या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. आणि मी जे सांगतोय ही परत केवळ संकल्पना नाही, यातली प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. ही गोष्ट त्या ठिकाणी होणार.